मराठवाड्याच्या भूमीत इतिहास, श्रद्धा आणि अप्रतिम स्थापत्यकलेचा संगम जिथे घडतो ते ठिकाण म्हणजे बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर. तलावाच्या मध्यभागी उभे असलेले हे प्राचीन शिवमंदिर शेकडो वर्षांचा इतिहास आजही आपल्या दगडात जिवंत ठेवणे. कंकालेश्वर मंदिर महाराष्ट्रातील बीड शहराच्या मध्यभागी वसलेले आहे. मंदिर चारही बाजूंनी पाण्यानं वेढलेल्या चौकोनी तलावाच्या मध्यभागी असून दगडी पुलाद्वारे मंदिरात प्रवेश करता येतो. हे बीडमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांपैकी एक आहे. इतिहासकारांच्या मते हे मंदिर यादवकालीन हेमाडपंथी शैलीत अंदाजे 13व्या ते 14व्या शतकात बांधण्यात आले. काही संशोधक हे मंदिर हेमाडपंत यांच्या काळाशी जोडतात. मंदिराचा दगडी बांधकामातील दर्जा आणि शिल्पकला त्या काळातील स्थापत्य वैभवाची साक्ष देतात. कंकालेश्वर मंदिर संपूर्ण काळ्या दगडात बांधलेली आहे. चौकोनी तलावाच्या मध्यभागी उभारलेले मंदिर, अष्टकोनी सभामंडप, सुंदर कोरीव खांब, घुमटाकार छतावर कमळाच्या आकाराची नक्षी. मंदिरात शिवलिंग असून बाहेरील भिंतींवर विविध देवदेवतांची आणि कलात्मक शिल्पांची कोरीव कामं दिसतात. दगडांमध्ये चुना किंवा सिमेंट न वापरता केलेले बांधकाम ही हेमाडपंथी शैलीची खासियत मानली जाते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नाही, तर मराठवाड्याच्या स्थापत्यकला, इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचं जिवंत प्रतीक आहे. कंकालेश्वर मंदिर हे फक्त एक देवस्थान नाही, ते मराठवाड्याच्या इतिहासाचं जतन करणारे दगडी पुस्तक आहे. श्रद्धा, इतिहास आणि स्थापत्यकलेचा अद्भुत संगम अनुभवायचा असेल तर बीडमधील कंकालेश्वर मंदिराला एकदा तरी अवश्य भेट द्या. ही होती कंकालेश्वर मंदिराची कहाणी. पुन्हा भेटू एका नव्या इतिहासासह.